हाय, मी अर्सला. वेलकम टू माय मिनी व्लॉग. प्रत्येक संडेला ना ही पालखी येत असते आणि इथं मंदिराजवळ थांबते, जी की माझ्या किचनमधून लगेचच दिसतं. म्हणलं तुमच्यासोबत पण ती शेअर करावी. आणि असंच ना दुपारी रील स्क्रोल करत होते तेव्हा मला ही रेसिपी आली होती, दुधी भोपळ्याचे थालीपीठ. आता हा भोपळा ना मी हलवा बनवण्यासाठीच आणला होता, कारण ह्याची भाजी वगैरे आमच्या दोघांना पण आवडत नाही. पण असं काही बनवलं ना मग आम्ही दोघे आवडीने खातो. पण म्हणलं हलवा वगैरे तर आपण प्रत्येक वेळेस खातो, पण ही काहीतरी नवीन रेसिपी आहे, ट्राय तर करून बघू कसं लागतंय. म्हणून मग बनवायला घेतली. कशी बनवली ते थोडक्यात सांगते. तर भोपळा वगैरे छान असा खिसून घेतला, त्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यात आपले बेसिकचे मसाले टाकले. हिरवी मिरची वाटून टाकली, थोडंसं कांदा, कोथिंबीर आणि आपले पीठ टाकले होते. बेसन पीठ, गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ टाकलं होतं. 10-15 मिनटं रेस्टवर ठेवलं. छान असे धपाटे थापून घेतले आणि इतके छान झाले होते ना की असं वाटतच नव्हतं की दुधी भोपळ्याचे आहेत म्हणून, कोणाला कळणारच नाही. आणि ह्याच्यासोबत खायला ना मी मटकीची भाजी आणि थोडंसं दही होतं. मग संध्याकाळच्या वेळेस जेवण वगैरे केलं आणि हिच्यासोबत टाईमपास करत होते. थोडे हिच्या अंगावर झोपलेले. तर आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.